कुठला कामधंदा करतोय तो हे कळलं पाहिजे। आणि जी मुलं रस्त्यावर झोपत होती ते सगळे फोटोग्राफ्स आहेत, त्यांच्याही पालकांना बोलवलं पाहिजे। कारण ही जबाबदारी फक्त आपल्या समाजाचीच नाही तर पालक म्हणून त्यांचीही होते। आणि जर पालकांना आपल्या मुलातले चेंजेस डे टू डे दिसतात, कारण जो ड्रग्ज घेतो आम्ही याच्यावरनं माहिती घेतली, त्याच्यामध्ये ते चिडचिडपण जास्त असतं, अग्रेसिव्हपणा जास्त असतो, पैसे नाही मिळाले तर घरात चोरी करतात, अशा अनेक प्रकार घडतात। आणि पालक स्वतःची इज्जत जाऊ नये म्हणून जर पाठीशी घालत असतील तर आता पालक आलेच पाहिजे, कारण त्यांनी आमच्या मुंबईची इज्जत घालवतायत, आमच्या देशाचा चांगला नागरिक बिघडवण्याचं काम करतायत। पालकांची पण चुकी आहे, पालक आलेच पाहिजे पोलीस स्टेशनला, कोणाकोणाची मुलं आहेत ते कळलंच पाहिजे। ताई, पण छोट्या मोठ्या राजकीय कार्यक्रमामध्ये साध्या वेशातले पोलीस अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, त्याची माहिती मिळवण्यासाठी। तर अशा मोठ्या इव्हेंटला पोलिसांची नजर ठेवण्यासाठी साध्या वेशातले किंवा पोलीस कर्मचारी आता आम्हाला असं कळतंय की त्यांना एक्साईजचं हे दिलं गेलं होतं परमिशन। आता एक्साईजचे मंत्री कोण आहेत? झोपा काढतायत का? कोणाला परमिशन देतात? तुमचं खातं झोपा काढताय का? कोणाला परमिशन देत आहेत? मोठ्या प्रमाणात पण दारू होती। जर तुम्ही रेवत पार्टी म्हटलंय त्याला वेगळा कन्सेप्ट इकडे नोंदवला पण असेल, पण ती रेव पार्टी होती। आणि खुले आम नेस्को सारख्या ज्याच्या इंटरनॅशनल कीर्ती त्या नेस्कोची आहे, त्या कीर्तीला बट्टा लावण्याचं काम ही तरुण पिढी, मग ते काय नाव आहे, खंडेलवाल आहे, पटेल आहे, जैन आहे, काय चाललंय त्या पालकांना कळू दे। आपली मुलं काय करतायत बोलवा त्यांना। अख्खी पिढी नासवतायत, अख्ख्या देशाची पिढी नासवतायत। आणि म्हणूनच पालकांसहित मुलांना आतमध्ये घेतलं पाहिजे। मागच्या काही महिन्यांमध्ये मुंबई पोलिसांनी 10 कोटींचा ड्रग्ज पकडलेला आहे वेगवेगळ्या कारवायांमध्ये। मुंबईला आता ड्रग्जचा विळखा पडला, मुंबईला नाही पूर्ण देशाला महाराष्ट्राला पडलाय, पण आता तो मुंबईत वाढत चाललाय। मुंबईमध्ये लोक अलर्ट आहेत, पण तरी पण असे छुपे रुस्तम। आता पोलिसांनी का परवानगी दिली असेल तर मे बी आम्हाला माहिती नाही, पण पोलिसाला कोणीतरी मंत्री महोदयांनी वगैरे कोणीतरी बड्या व्यक्तींनी फोन केला असेल। एक्साईज मधनं परमिशन दिली जाते या एवढ्या मुलांना, एवढ्या मोठ्या प्रमाणात ती दारू विक्री होते तिथे। मग हे काय माहिती नाही का? फक्त मशगूल कशात आहेत? फोडाफोडीमध्ये मशगूल आहेत, तिकडे कोणतरी बाहेरच्या राज्यातल्या निवडणुकीमध्ये मशगूल आहेत। मुंबई हातात तुमच्या नाकाखालून चालली आहे। बोलाचा भात आणि बोलाची कढी। काहीच करत नाही हो। तर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर बोलत होत्या, आपली मुलं ड्रग्ज घेतायत हे पालकांना कळत नाही का? पालकही यासाठी जबाबदार आहेत, आपल्या पालकांसहित मुलांना ताब्यात घेतलं पाहिजे असं रोखठोक मत किशोरी पेडणेकर यांनी मांडलेलं आहे।